पर्स बघ, सगळं चेक कर नीट आहे की नाही. हो. आलाप. काय झालं? यात बकुळी हार नाहीये. काय? तू टेन्शन नको घेऊ, इथेच कुठेतरी पडलं असेल. थांब आपण शोधूया. तुम्ही हे शोधताय का? थँक्यू सो मच दादा. अहो तुम्ही इतकी माझी टपरी वाचवलात, त्यापुढे माझी मदत म्हणजे काहीच नाही. ते मगाशी मारामारी झाली ना, तेव्हा मला वाटतं तो हार तिथं पडला असेल. दादा, हा हार आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. खरंच थँक्यू. नशीब हार सापडला, नाहीतर टेन्शन आलं असतं. नाही आलाप. आता टेन्शन वाढलंय. म्हणजे सगळे नंबर ट्राय करणार. गुड मॉर्निंग. मॉर्निंग बाबा. मॉर्निंग मतलब गुड कुठे आहे ग? बाबाला सांगू का? तो नक्की मदत करेल. आलापच्या आईला कळण्याआधी हा तुटलेला हार काहीही करून जोडायला हवा. बाबा ऐक ना. एक मिनिट हा बाळा, एक मिनिट. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. बघितलंस, हे असे वागतात लोक. काय झालं बाबा? कस्टमर ग, पाहिजे तेव्हा दुकानातून उधारीवरती माल घेऊन जातात आणि पेमेंट मागायला लागलो की मग यांचे फोन स्विच ऑफ लागतात किंवा कव्हरेज एरियाच्या बाहेर असतात किंवा लागले तरी उचलत नाहीत. बाबा शांत हो. आणि मी शांतच आहे, पण पेमेंट आपल्याला हवं की नाही मला सांग. अरे आपल्या घरात कार्य आहे, कधीही पैसे लागू शकतात. आणि हे शांती शांती. बरं तू बोल, काय म्हणत होतीस तू? बाबाला जर आता तुटलेल्या हाराचा विषय सांगितला तर त्याचं टेन्शन अजून वाढेल. त्यापेक्षा आलाप आणि माझ्याकडूनच काही होते का बघते. काय ग, कसला विचार करते सांग ना. अरे काही नाही रे बाबा, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की आता आपल्या घरात कार्य आहे, सो तू जास्त दगदग करायची नाहीयेस आणि आम्हाला सुद्धा मदतीला घे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःची काळजी घे. मी स्वतःची काळजी अजिबात घेणार नाहीये. का? कारण माझी काळजी घ्यायला माझी पोरगी आहे नाही. बाबा मी तर आहेच रे, पण तू दगदग करायची नाहीयेस. ओके डन. एक मिनिट, त्याचाच फोन येतोय. आता सापडला की नाही स्वतःहून माझ्या तावडीत. आता सोडणार नाही, आता याच्याकडून पैसे काढणार आणि नुसते अशा तशा नाही बोलून. बाबा बाबा हॅशटॅग नो दगदग. ओके. हॅलो, काय म्हणता? काही नाही, तुमचं पेंडिंग पेमेंट आहे ना, म्हणून फोन केला होता. हो बोल, तू बोल. हो हो येणार आहे मी. अरे काम करतो रे घरी, उशीर होईल मला पण नक्की येणार आहे.
हो येत धार, तू फोन बाजूला ठेव बरं. एका वेळेस 2 कामं कसे करतोस रे तू? हो बाबा, याला मल्टी टास्किंग असं म्हणतात. सोफा एरिया क्लीन, माझं काम झालंय. वा, व्हेरी गुड. आता एक काम करायचं, या सगळ्या पायऱ्या, हा इकडचा एरिया आणि हा एरिया हा मस्त एकदम असाच साफ करून घ्यायचा. तोपर्यंत मी बैठक व्यवस्था ही सगळी साफसफाई करून घेतो. हा? अरे बापरे, काय आहे? काय हो, पायऱ्या सोफा साफ करून कुठे निघालात? मी नाही कुठे निघालो, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना, त्याची तयारी करतो. अरे वा, उदय गंधारने अगदी मनावर घेतलेलं दिसतंय. घ्यावं लागलंय. काय? हॅलो हॅलो, घ्यावं लागतं आपल्याला ते. काय हो, संध्याला घ्यायचं ना मदतीला. हे बघ, संध्याने किचनच्या साफसफाईची पूर्ण जबाबदारी घेतली. मग मी विचार केला हॉलची जबाबदारी आपण घेऊ, काय फरक पडतो नाही का? ऐक ना, इकडे इकडे काय? इकडे ये ग. या इथे ना मालती, आपण अशी पूर्ण भारतीय बैठक व्यवस्था करू. म्हणजे आला पाणीपुरीसाठी एक असा मंच, अंगठी घालण्याचा कार्यक्रम इथेच होईल आणि इथून सगळेजण टेरेसवर. काय टेरेसवर? काय हे नाश्ता, ब्रेकफास्ट आणि काय? आणि मेजवानी, पण ती माझ्या संगीत मैफिलीची. लोक तिथूनच घरी जातील. काय? नाही म्हणजे ते त्या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटल्यानंतर लोक घरीच जाणार ना. सगळं बरोबर आहे, लोक घरी पण जातील, पण आता मी तुम्हाला सांगते तिथे जाऊन यायचंय. आता कुठे? मी सांगते, आणि त्या आधीला जुईला भेटायचंय. आता तू सांगतेस त्या ठिकाणी आधी जाऊ का आधी जुईला भेटू? अहो मी तुम्हाला सगळं सांगते, चला माझ्या बरोबर. बरं तुमचा मोबाईल कुठे आहे? बेडरूम मध्ये. अहो चला, मग मला लॉक उघडून द्या. चला चला लवकर. आलो. ए, मी आलोच बरं का रे. तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित साफ करून ठेवा. अहो चला लवकर. हॅलो हॅलो हॅलो. तो फोनवर बोलतोय, चला तुम्ही. चला चला लवकर. अरे हेलो हेलो. उस रूट की सभी लाइनें अभी व्यस्त है, अभी ये सारा काम हमें ही करना है. हॅलो जुई, मी बोलतीये. हा बोला काकू. बघ, परत विसरलीस ना? काय? अगं काकू नाही, आई. सॉरी आई. बरं कामात आहेस का ग? नाही तसं काही नाही, तुम्ही बोला ना. बरं काल मी तो तुला बकुळी हार दिला होता ना, तो व्यवस्थित आहे, मी जपून ठेवलाय. अगं तू तो व्यवस्थित जपून ठेवणार, खात्री आहे मला त्याची. पण प्रॉब्लेम हा आहे. नाही आई, प्रॉब्लेम काहीच नाहीये. कुठे काय? जुई अगं मला बोलू तरी दे. हा बोला आई. अगं तो बकुळी हार आहे ना, तो पॉलिश करायला द्यावा लागेल. हा, मग तो तू आणून देशील का? कशाला? मी आमच्या सराफांकडे जाऊन पॉलिश करते ना. अगं नको नको, मी ह्यांना आमचे दागिने घेऊन सराफाकडे पाठवणारच आहे पॉलिश करण्याकरता. म्हंटल त्यात बकुळी हार पण पॉलिश होऊन येईल. पण आई, तुला नको ग त्रास, आमच्या दागिन्यांबरोबर होऊन जाईल ना तोही पॉलिश. मग तू आत्ता आणून देशील? आता नको. का? तुटलाय ना. काय? म्हणजे मी निघाले ना प्रीस्कूलला जायला, मग आता मी प्रीस्कूलला जाते, तिथून सुटले की आणून देते. तुला किती वेळ लागेल ग? ते जोडणाऱ्यावर आहे. काय? प्रीस्कूल सोडणाऱ्यावर आहे, तरी 2 तास लागतील. मग आलापला पाठवू का आणायला? नाही नको, तो सुद्धा हेच सांगेल की आता नको. म्हणजे माझ्या प्रीस्कूलचं टायमिंग आलापला माहिती आहे ना, मग तो सुद्धा हेच सांगेल की आता नको, 2 तासाने जातो. बरं, मग तू मोकळी झालीस ना की ह्यांना फोन कर. हो आई. बरं ठेवते हा फोन. हो. आता कळलं काय करायचं ते? हो, जुईकडून बकुळे हार घ्यायचा, आपले दागिने घ्यायचे आणि आपल्या सरफाकडे पॉलिश करण्यासाठी द्यायचे. फक्त 2 तास राहिलेत.
बघ आलो ना ऑन टाइम. बोल, असं एकदम अचानक का फोन करून बोलवलं? सगळं फिसकटायची वेळ आली आला. काय झालंय? तू विसरलास का? काल आपल्याकडून तो बकुळी हार तुटलाय. तुम्ही विसरलो नाहीये. आपण कुठल्या तरी सराफाकडून जोडून घेऊया आणि साखरपुड्याच्या दिवसापर्यंत वेळ आपल्याकडे. नाही, 2 तास आहेत फक्त आपल्याकडे. 2 तास? आला परे काकूंनी बकुळी हार पुन्हा मागितला. दागिने पॉलिश करायला द्यायचे तर त्यात बकुळी हार सुद्धा द्यायचा आहे. अगं मग तू सांगायचं ना मी पॉलिश करून घेते म्हणून. आला परे मी माझ्या परीने टाळण्याचा प्रयत्न केला नसेल असं वाटतंय का तुला? ओके ओके ओके, रिलॅक्स. मला काहीतरी सुचू दे आता. आला, यावेळी काकूंना कळलं ना आपण काहीतरी गडबड केलीये तर आपलं काही खरं नाही. हा, त्यात बकुळी हार म्हणजे प्रतिष्ठेचा विषय. आणि आमच्या सराफाकडून पण नाही करून घेता येणार आपल्याला, कारण सगळे दागिने नंतर पॉलिश करायला तिकडेच जाणार. आला परे काका जाणार आहेत दागिने घेऊन आणि मी कसं बसं प्री स्कूलचं कारण सांगून 2 तास मागून घेतलेत. आणि आता आपल्याला जे काही करायचंय ते ह्या 2 तासात. आता फक्त एकच माणूस आहे तो आपल्याला या सगळ्यातून वाचवू शकतो. आला, तुला वाटतं यांच्याकडून काम होईल? तुला वाटतं यांच्याकडून काम होईल? कमॉन यार दाद्या, मास्टर आहेत ते. यांच्याकडे बघून वाटत नाही रे. अरे दाद्या, माझ्याकडे बघून तरी वाटतंय का की एवढी जुनी सराफांची पेढी मला माहित असेल? अरे पण चावी पाडतायत ते, तो बकुळी हार आहे. तू चल ना, मी आहे ना. चल, ये. काका, कोण? तुम्ही काका? आपण कोण? मी उदय कामत. नमस्कार. काका, ते एक काम होतं माझं. कोणाकडे? ऑब्विसली तुमच्याकडेच. बर. काका ऐका ना, मी सांगू का माझं काय काम होतं ते? काम आहे तर तुला बोलावंच लागेल. तुझ्या मनात काय मला कसं समजणार? मी का जादूगर आहे का? मी सराफ आहे. विनोद केला? जुई दे ना तो बकुळी हार. जुई थांब. उदय, आपल्याला नक्की यांच्याकडे हार द्यायचा आहे, कारण ह्यांच्याकडे बघून मला वाटत नाही की काम होईल. मी बाबाला बोलवू का? आणि आपल्या सराफाकडे पण नाही जाऊ शकत आपण, कारण बाबा सगळे दागिने घेऊन त्यांच्याकडेच जाते आणि आपला सराफ फार लगेच ओळखेल. काम माझ्याकडे आहे ना, मग आपापसात काय बोलताय? उदय, हा घे बकुळी हार. काका, हा बघा, हा तो बकुळी हार. मला कशाला? घालून दाखवा. काय? आला. कसं आहे काका, हा हार आहे ना तो तुटलाय, तो आम्हाला जोडून हवाय. हे कोण? हा दाद्या, हा माझा भाऊ आहे. काम तुझं आहे ना, मग हे कशाला मध्ये बोलताय? नाही, ऍक्च्युली काका काम आमचं आहे. पण माझ्याशी एकानेच बोला. सॉरी, मी बोलतो. हा बघा, हा बकुळी हार आहे, हा तुटलाय, हा जोडायचा आहे. बघावा लागेल.
आला आपल्याकडे फक्त 2 तास आहेत. 4 तास लागतील कशाला? हार जोडायला. काका थोडं लवकर होतंय का बघा ना जरा. जुन्यातला हार आहे ना, काम नाजूक आहे. मान्य आहे, सगळं ठीक आहे, पण बघा ना जरा काय थोडं लवकर. थोडं लवकर देतो. तीन तास 55 मिनिटांनी देतो. आला परत 2 तासांनी आई किंवा बाबांचा फोन येईल. काहीतरी कारण सांगून वेळ मागून घेता येईल, पण आता यांना करू दे. ऐका ना उदय, त्यांना सांग करायला. त्याला कशाला? तू माझ्याशी डायरेक्ट बोल ना. काम माझ्याकडे आहे ना. अरे तू 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 थांब. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ऐका, तुम्ही लवकर काम सुरू करा. कुठलं? बकुळी यार. हा बघूया. पाणी. पाणी हवं. हो, थोडस मिळालं तर. समोर स्टॉल आहे, तिथे पाण्याची बाटली मिळते. मला एक चहा सांगा. अरे उदय, हे असते सगळे आपल्यालाच का भेटतात? अरे दादा, आता ऑप्शन नाहीये आपल्याकडे. अरे माहितीये मला, म्हणूनच सहन करतोय ना. उदय प्लीज, तू त्यांना लवकरात लवकर काम करायला सांग. एकदा का तुमच्या घरातून फोन आले ना, घरातूनच फोन आलाय. आला बाबांचा फोन आलाय. बोल बोल, बघ काय बोलतायत ते. हॅलो काका. काका नाही, फ्रेंड. फ्रेंड म्हणायचं ठरलंय ना आपलं. हा फ्रेंड. बर, तू फ्री झालीस का? नाही, म्हणजे अजून 2 तास लागतील मला. अजून 2 तास लागतील? बर, एक काम कर, मी सराफांच्या पेढीवर निघालोच आहे. तू फ्री झालीस की मला फोन कर. काय, तू घरी येण्यापेक्षा तू सराफांच्या पेढीवर येऊनच मला बकुळे हार दे. ओके ठीक आहे, पत्ता घे. हो सांगा, पण मला अजून वेळ लागेल. हा ठीक आहे, तुझं होईल तेव्हा ये. पत्ता घे. अलंकार पेढी, हा पेडणेकर रोड, ओके पेठे सर्कलच्या बाजूला, गाडगीळ बंगलो, ठाणे पूर्व. ओके बर चल, मी आता फोन ठेवतो. पेढीवर भेटूया. ओके. आला बाबा ऑलरेडी पेढीवर जाण्यासाठी निघाले आहेत. डोंट वरी, पण तू सांगितलंय ना की तुला वेळ लागेल म्हणून. हो मी बोलली आहे, पण फोन यायला लागले ना की मला टेन्शन येतं रे. नाही नाही नाही, डोंट वरी, फोन नाही येणार. अरे दाद्या, ते गांधी ज्वेलर्स वाले आहेत ना, ते काकांशी तासन तास फोनवर बोलत असतात. नाही, गांधी ज्वेलर्स नाही, अलंकार पेढी बोलले. एक मिनिट, काय ऍड्रेस सांगितला काकांनी? पेडणेकर रोड, पेठे सर्कलच्या बाजूला, गाडगीळ बंगलो, अलंकार पेढी, ठाणे पूर्व. कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? काकांनी तुला ज्या सराफांचा ऍड्रेस सांगितलाय तो याच सराफांचा ऍड्रेस आहे, आणि आपण पण त्यांच्याकडे चालूय. काय म्हणजे बाबा इथेच येत आहेत? येत आहेत नाहीत, आलेत ते बघा. चल 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 चल. पण ज्यांनी नेहमीच्या सराफांकडे जायला पाहिजे होतं ना. अरे आता ते त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का? आला बाबा पेढीवर पोहोचले तर बिंग फुटेल. आधी तुला जा जा जा, उद्या आपल्यालाच काहीतरी करायचं. नीट काय ते सांगा. हा ऐक ना, चल ना, सांभाळून घेऊ ना काहीतरी. अरे ही जोडगोळी इथं काय करते? मी तर बाबा न्यूज कव्हर करायला आलेलो. अच्छा, आणि तू रे? मी दादाला कव्हर करायला. दादाला भेटायला आलो होतो. बर 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 बर. पण बाबा तुम्ही इथे? हा, इथे ते अलंकार पेढी आहे ना, त्यांच्याकडे हे सगळे दागिने पॉलिशला द्यायला घेऊन आलेलो आहे. अच्छा. आपण बाबा तुमच्या बॉडी लँग्वेज कडे बघून वाटत नाही की ह्याच्यात दागिने असते. हो, अरे हे कसं असतं ना,
आपणच जर का दचकत बिचकत तसं घाबरत चाललो ना, मग ह्या चोरट्यांना भामट्यांना शंका येते, यांच्याकडे काहीतरी आहे. आपण असं बेफिकीरपणे चालत राहिलं, त्यांना वाटतं फाटका माणूस आहे, यांच्याकडे काय असणार आहे. पण काका तुम्ही त्या आपल्या नेहमीच्या सराफांकडे जायला पाहिजे होतं ना. अरे त्यांच्याकडेच गेलो होतो, पण त्यांच्या दुकानाचं ते हे नूतनीकरण चालू आहे. त्यांनी मला सांगितलं अलंकार पेढीमध्ये जा, तो चांगलं काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो. हो बघितलं ते आम्ही. काय काही नाही बाबा, मला काहीतरी बोलायचंय. बोल. नाही इथे नको, आपण बाहेर चहा वगैरे घेऊया ना. नाही नको, आधी हे दागिने पॉलिशला देऊ आणि मग चहा घेऊ. नाहीतरी जोई येईपर्यंत मला थांबवाच लागणार आहे. नाही बाबा, आधी माझा विषय महत्वाचा आहे. एवढं काय महत्वाचं आहे? आलाप, तुझं आणि जुईचं काही झालंय का? नाही बाबा, ऍक्च्युली माझ्या मनात काहीतरी झालंय. मला गाणं शिकायचं. काय